आणि यानंतरची महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे। भुलेश्वर राजाची मूर्ती कोसळण्याबाबत सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा समोर येतोय। भायखळा ते भुलेश्वर प्रवासात मूर्तीच्या सपोर्टला 3 वेळा वेल्डिंग करण्यात आलेलं होतं। मूर्तीच्या सपोर्टचे नट बोल्ट तुटल्याचे प्राथमिक तपासामध्ये उघड झालेले आहे। त्यामुळे नट बोल्ट तुटल्यानं भुलेश्वरच्या राजाची मूर्ती दुर्घटनाग्रस्त झालेली होती का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पोलिसांकडून या प्रकरणामध्ये आता एडीआर दाखल करण्यात आलेला आहे। मूर्तीच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली आहे। यात कोणी दोषी आढळल्यास थेट गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली। दरम्यान आशिष शेलार यांनी भुलेश्वरमधील मृतांच्या कुटुंबियांना वैयक्तिक 5 लाखांची मदत जाहीर केली, तर शेलार जखमींना 1 लाख रुपये देणार आहेत। तसंच भुलेश्वरमधील घटना दुर्दैवी असल्याचं सुद्धा शेलार यांनी सांगितलं। तो व्हिडिओ सुद्धा मी पाहिला, मी पोलिसांशी सुद्धा बोललोय, काल रात्री पण बोललो होतो। या मागचं नेमकं कारण काय आणि कशा पद्धतीने घटना झाली याबद्दलची सर्व माहिती आणि त्या संबंधातली सगळी चौकशी पोलीस करतायत। अतिशय वेदनादायी प्रसंग आहे की आपण गणरायाचं स्वागत ज्या उत्साहात करतो त्या उत्साहामध्ये यावेळेला मुंबईमधली दुर्घटना खूप दुःख देणारी आहे। झालेली हानी भरून निघणारी नाहीच, गेलेल्या मनुष्याचा जीवही परत येणार नाही, पण या परिवाराच्या बरोबर सातत्याने उभं राहू आणि जी काही मदत सरकारी असेल ती संपूर्णतः करण्याची आणि चौकशीची भूमिका सरकारची आहे।